सर्वांचं लाडकं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार चषक 2024 ला आपण करतोय सुरुवात। दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक पहिला। एका बाजूला जर आपण पाहिलं तर हॉटेल साई छत्रपती लोणी आणि त्यांच्या विरोधात पायरन्स क्रिकेट क्लब लोणी। पहिला चेंडू इथे राहुल जोडवाल सरांसाठी होता। लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय। एक धाव पूर्ण होत असताना पहिला मिद 1च्या मदतीने धावसंख्या वाढत असताना ऑफ द मार्क राहुल जोडवाल सरांनी नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये आपलं खातं उघडलंय। साई छत्रपती लोणी आपण जर बघितलं तर मैदानामध्ये आदरणीय गणपत शेठ भोसले साहेबांचा हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी हा संघ आपल्याला एका बाजूला नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय। आज शैनेश दादा भोसले पाटील सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। कालही त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने होती, त्यांचंही मनापासून स्वागत। फिरोज पठाण गोलंदाजी करतात। यावेळेला लोवर फुल टॉस आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट फटका बिटवीन द गॅप खेळला जातोय। एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय। बॉल जाईल सीमारेषेच्या पार। नामदार चषकाचा शानदार चौकार। सीमारेषा भेदून गेला आर पार। जॉन्टी वदक यांना आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय। तर पहिलं षटक मैदानामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावाला बिलॉंग करणारा फिरोज पठाण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय। बेलापूर एक्सप्रेस म्हणून एक आपली वेगळी ख्याती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण करणारा खेळाडू आहे। अनेक मोठ्या स्पर्धा गाजवल्यात, अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे। यावेळेला फुल टॉस चेंडू पाहायला मिळेल। जॉन्टी वदक यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता। खरं तर भरपूर वेगात टाकलेला हा चेंडू फिरोज पठाण यांचा फुल टॉस अपेक्षा नव्हती खरं तर फलंदाजाला, त्यामुळे हा चेंडू त्यांनी ड्राईव्ह करत क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, चातुर्याचं क्रिकेट पाहायला मिळालं। 1च्या मदतीने धावसंख्या वाढत असताना धावफलक तुम्ही जर पाहिलं तर पुढे जाणाऱ्या धावफलकावरती 6 धावा। दिवस क्रमांक पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। हो, इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपण म्हणू शकतो आणि महेश चव्हाण, जुनेद पटेल तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले, परंतु थोडंसं तिथे मिसअंडरस्टँडिंगमुळे हा झेलसुद्धा कलेक्ट होऊ शकला नाही आहे। नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड झालेला आहे। धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली असेल तर 7 धावा धावफलकावरती आहेत। जॉन्टी वदक यांना तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता। डावकुऱ्या हाताचे एक हरहुन्नरी, डावकुऱ्या हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत। तर फिरोज पठाण गोलंदाजी करतात। यावेळेला खूप चांगला फटका, मनगडाचा खूप चांगला वापर केलाय। शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं। पायांवर चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आणि येतोय चौकार। आज ऑफलाईन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत वैष्णव कुमार त्रिभुवन, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। यावेळेला फुल टॉस होता। मिड ऑफ चेंडूवरती हर्षल भांगे तिथे आहेत आणि स्वतः संघाचे संघनायक आहेत, कर्णधार आहेत। आज लोणीमधील अनेक प्रेक्षक, राहता तालुक्यातील अनेक प्रेक्षक, त्या सर्वांच्या नजरा हर्षलवर सुद्धा असणार आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आदरणीय विजुवा विखे पाटील आणि
पायरन्स क्रिकेट क्लबचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्या मित्रपरिवार वर्गाचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याबरोबर आमचे योगेश अहिर पाटील आणि त्यांचाही मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी याही मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत करतो. आपल्या नामदार चषकामध्ये हा सगळा मित्रपरिवार सातत्याने जोडला जातो. या सगळ्या मित्रपरिवार वर्गाचं परत एकदा लोणी प्रीमियर लीग ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमच्या नामदार चषकाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. पहिलं षटक मित्रांनो समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाणार आहे. बिनबाद 11 धावा आपण धावफलकावरती अनुभवत आहात, पाहत आहात. मित्रांनो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं एक सर एक मिनटं फक्त राजू सर, एक कडक सूचना, परत सूचना नाही, डायरेक्ट पॅनल्टी. मोबाईल वगैरे न्यायचे नाहीत ग्राउंडवर. प्लेयरला मोबाईल अलाउड नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू, धन्यवाद. राजू सर. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 2 घेऊन येत आहेत अझर शेख. ओहो, पहिलाच बॉल, फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका राहुल जोंडवाल सर यांच्या बॅटमधून निघतोय, एक बहारदार चौकार. धन्यवाद. चेंडू खराब नव्हता, अझर शेख यांचा चेंडू खूप चांगला होता, लोअर फुल टॉस चेंडू होता. परंतु राहुल जोंडवाल सर यांचा हा फटका तुम्ही रिप्लेमध्ये बघितला असेल. डावा पाय थोडासा पुढे त्यांनी घेतला, उजवा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका आणि राहुल जोंडवाल सर चौकार वसूल करतायत. अझर शेख यांचं भव्य स्वागत करतायत. ओहो, इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची घोषणा मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इंस्टाग्राम पेजवरून अनेक खेळाडूंना ज्यांनी हिट केलं, आपल्या इंस्टाग्राम पेजवरून अनेक खेळाडूंचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. छत्रपती संभाजीनगरचा अभिमान आणि त्यांच्या कलेचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभराचे क्रिकेटचे चाहते करतात, क्रिकेटचे खेळाडू करतात. असे सौरभजी राजपूत सर हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. इथे जर आपण पाहिलं असेल मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, परंतु चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन इथे अझर शेख करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये अक्षय तावरे तुम्हाला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल जोंडवाल सर आहेत ज्यांनी शिर्डी प्रीमियर लीग गाजवली होती. ओहो, यावेळेस काय फटका सजवलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. 1 बाउंस, चौकार. मित्रांनो, यानंतरचे जे 2 संघ आहेत त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना महत्वाची सूचना आहे. या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस होणार आहे. सुजय पर्व साई 11 शिर्डी आणि साई रुद्रा फायटर्स पाथर्डी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रेडी राहायचं आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीयेत. राहुल जोंडवाल सरांच्या बॅटमधून अजून एक शानदार चौकार. धावफलकावरती जाऊयात. रिप्लेमध्ये पहा ना, काय सुंदर फलंदाजी, काय कलात्मक फलंदाजी राहुल जोंडवाल सर करतायत. खरं तर इथे प्रेक्षकांची मनं जिंकतायत. 7 चेंडू खेळलेत, 14 आकड्यावर फलंदाजी करतायत.
23 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अझर शेख तयार होत आहेत. थोडासा कानमंत्र दिला जातोय कारण राहुल जोडवार सर असतील, त्याचबरोबर इथे जर आपण पाहिलं फिरोज पठाण आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे आहेत, कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांच्या विरुद्धही खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे. ओहो, इथे परत एकदा सुंदर फटका फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगात निघून चाललाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं संपल्यानंतर 27 धावा धावफलकावर आहेत. अझर शेख यांच्या या षटकामध्ये 4 चौकार खेळलेत राहुल जोंडवाल सरांनी. पहिल्या चेंडूवर जो फॉलोविंग स्वीप खेळला ना, तोच शेवटच्या चेंडूवरती सुद्धा खेळला आणि ओव्हरचा खेळ तिथे समाप्त झाला. रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण. मला वाटतं हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि खूप चांगला पिकअप स्ट्रोक ते खेळतात. फॉलोविंग स्वीपचा हा फटका आणि इथे अजून एक चौकार आला. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 27 धावा. टॉस जिंकला होता पायरन्स क्रिकेट क्लब या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय हर्षल भांगे यांनी घेतला होता. परंतु आत्तापर्यंत मित्रांनो तो निर्णय तर सार्थ ठरलेला नाहीये, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात फलंदाजी करणारा संघ आत्तापर्यंत फ्रंटफूटवर आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर श्री साई छत्रपती लोणी हा संघ ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. म्हणून सर काल दिवस क्रमांक पहिला होता. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्या नाहीत. 6 षटकांच्या मॅचमध्ये फक्त 42 धावा झाल्या. 43 धाव्यांचं आव्हान होतं. परंतु इथे पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये 27 आलेल्या आहेत. आज काय घडणार आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आलेत. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत असणार आहे. जॉन्टी वदक यांच्या बॅटमधून निघतोय. पहिल्याच बॉलवर अक्षय तावरे यांचं भव्य स्वागत करणारा चौकार. हो, इथे आखून टप्प्याचा बॉल, त्यावर सुद्धा आक्रमण केलं जात आहे. जॉन टी वदक हे सुद्धा आता सुरुवात करतात. वेधून गेला आरपार. अक्षय तावरे संघाचे आयकॉन आहेत. आज मोरगाव बारामतीचा ब्रँड या लोणी प्रीमियर लीग मध्ये नक्की झळकताना पाहायला मिळणार आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. कमबॅक खूप चांगलं करतायत अक्षय तावरे आणि स्पर्धा खेळाडून खेळल्यात. आपण जर पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय तावरे जे संघाचे आयकॉन आहेत गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. रिप्लेमध्ये पाहू शकता. थोडासा कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. प्लेड अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हो, इथे हवेत चेंडू थोडासा नक्कीच पुढे पडलाय. गोलंदाजी खूप चांगली आहे. कमबॅक खूप चांगलं करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती जर तुम्ही पाहिलं तर अक्षय तावरे मात्र इथे कमबॅक करताना पाहायला मिळालेत. नामदार चषक 2024चा थरार आपण सर्वजण अनुभवत आहात. मित्रांनो, मैदानावर आल्यानंतर मैदानाच्या प्रेमात पडाल इतकं सुंदर मैदान आहे. या मैदानावर आल्यानंतर तुमचं सर्व टेन्शन निघून जाईल इतकं सुंदर मैदान आहे. आणि ज्या पद्धतीनं नामदार साहेबांचं कार्य दमदार आहे ना, तशी ही स्पर्धा सुद्धा दमदार आहे. आणि आज पर्व 2 मध्ये दुसरा दिवस, सामना क्रमांक पहिला आपण सर्वजण अनुभवत आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. अंतर खूप मोठं कापायचं आहे, परंतु ते अंतर कापले जाणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. वेधून गेला. खूप चांगली फलंदाजी आपण इथे राहुल सरांशी पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला भिरकावून दिलंय.
मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती आपण पाहतो 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, षटक क्रमांक 4ला आता सुरुवात होणार आहे. आपल्या स्क्रीनवरती हर्षल भांगे यांना तुम्ही पाहू शकता. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. एक गाव एक लोणीच्या संघातून खेळत असताना या खेळाडूने सुद्धा आपली एक वेगळी नगर जिल्ह्यामध्ये छाप सोडलेली आहे. हर्षल भांगे आज पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हॉटेल साई छत्रपती लोणे गणेश पोखरकर सर त्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. तर एका बाजूला अक्षय तावरे आयकॉन आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल जोडवाल सर आयकॉन आहेत. 3 ओव्हर संपल्यात मित्रांनो, 46 धावा आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू काय, तर फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू आहे त्यांनी आत्तापर्यंत कुठलाही फलंदाज गमावलेला नाहीये. 46 धावेंची भागीदारी पहिल्या 3 षटकांमध्ये झाली आहे. ओव्हर नंबर 4ला होते सुरुवात आणि षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत शैलेश बेंद्रे. सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डीतील सर्व खेळाडूंना विनंती, स्टेजच्या बॅक साईडला यायचे. स्टेजच्या बॅक साईडला सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी सर्व खेळाडू या. थँक्यू. शैलेश बेंद्रे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज ज्येष्ठ पंच आणि आपले मार्गदर्शक राजू डावकर सर सुद्धा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सतीश भालेराव सर या सामन्यामध्ये कार्यरत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. यावेळेला हा चेंडू तुम्ही जर बघितलं असेल तर मैदानामध्ये आडव्या बॅटनं हा चेंडू खेळला आहे, फोर्स केला आहे. लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आहे. जॉन्टी वदक सुद्धा खूप चांगला खेळ करतायत. हे दोन्ही संघ पहिला सामना खेळत आहेत, त्यामुळे मैदानाचा थोडासा अनुभव घेण्यामध्ये वेळ नक्कीच जाणार आहे. परंतु कौतुक फलंदाजांचं करावं लागेल. जिथे धावेंचा दुष्काळ पडला होता तिथे या 2 फलंदाजांनी मात्र पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला. त्यामध्ये जॉन्टी वदक असतील, त्याचबरोबर राहुल जोडवाल सर असतील. पहिल्या 3 षटकामध्ये 46 आल्यात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर शैलेश बेंद्रे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला स्पीशीट करण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक गोलंदाजाचं करावं लागणार आहे. त्यानं फुलर लेंथवर टाकलाय. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन म्हणजे फुलर लेंथवर हा चेंडू टाकला, खोलवर टप्प्याचा हा चेंडू टाकला आणि थोडासा कमी गतीने सुद्धा टाकला. तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झालेले. धावफलकावरती धावा 47. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 6 षटकांची लढाई आहे आणि या लढाईमध्ये कोण जिंकणार, या लढाईमध्ये कोण पराभूत होणार ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. नामदार चषक 2024 आपण अनुभवत आहात, आपल्या सर्वांची लाडकी क्रीडा स्पर्धा. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अक्षय तावरे चेंडूवरती येणार आहेत. मित्रांनो, धावा तर बनवाव्या लागतीलच, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार जर तुम्ही केला तर प्रतिस्पर्धी संघामध्ये तितकेच ताकदवान फलंदाज आहेत. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच तगडा आहे, बलाढ्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे पहिलाच सामना रंगणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. दुसऱ्या बाजूचा विचार जर केला तर हर्षल भांगे स्वतः संघनायक आहेत, एक प्रतिभावंत खेळाडू, चांगली बॅटिंग ते करू शकतात. गणेश जाधव सर त्या संघामध्ये आहेत. स्वतः आयकॉन अक्षय तावरे सुद्धा त्या संघाकडून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा हा चेंडू पुनश्च एकदा अक्षय तावरे चेंडूवरती येत आहेत. एकच धाव तिथे पूर्ण होईल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. फेक खूप चांगली आली, थ्रो खूप चांगला आला आणि त्या दरम्यान 1ने धावसंख्या पुढे जाणार. धावफलकामध्ये होतोय बदल. आपल्या स्क्रीनवर आपण राहुल जोडवाल सरांना सुद्धा पाहिलं, काय खेळ आज केलाय, आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करताय पहिल्याच मॅचमध्ये.
12 चेंडू आणि 29 धावांवरती नाबाद आहेत. परंतु शैलेश बेंद्रे यांनी सुद्धा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. फुलर लेंथवर चेंडू टाकलेत, सातत्याने पुढे टाकलेले चेंडू आणि फलंदाजाला मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खेळू दिला नाहीये. हे कमबॅक करण्याची गरज होती आणि ते कमबॅक शैलेश बेंद्रे इथे करून देत आहेत, त्यांचे कौतुक आहे. टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6. आणि हॉटेल साई छत्रपती लोणी या संघाच्या धावेंचं अर्धशतक पार झालेलं आहे. 55 नाबाद. राहुल जोडवाल सर 35 धावेंवरती नाबाद खेळत आहेत. टप्प्याचा बॉल होता आणि शॉर्ट अँड पुलचा देखणा फटका पण पाहिलाय. हो स्वीट, वाह स्वीट हिट आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पार. षटकार. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटक संपल्यानंतर धाव फलकावर 61 धावा आहेत. 6 चेंडूंचा 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर हॉटेल साई छत्रपती लोणी 61 धावा बिनबाद. नाबाद 61 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हर्षल भांगे यांचे पिताश्री आदरणीय प्रदीप भांगे साहेब हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. पाचवं षटक सुरू होतंय आणि 5वं षटक घेऊन येत आहेत फिरोज पठाण. हो यावेळेस विशिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका फसला आणि क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीयेत. पहिला धक्का बसेल 5व्या षटकामध्ये. जॉन्टी वदक 11 चेंडू 20 या आकड्यावर मात्र बांधून परतलेले आहेत. नाबाद 20 धावा त्यांनी बनवल्या. 61 धावा धावफलकावर. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसचा एक शेतकरी पुत्र, नाव शुभम दादासाहेब शेळके, मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बेलापूर एक्सप्रेस फिरोज पठाण, पहिलं यश मात्र मैदानामध्ये शुभम शेळके यांना मैदानावरती आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर मैदानामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज फिरोज पठाण, ज्यानं आर्या प्रीमियर लीग नाशिकची मोठी स्पर्धा गाजवली होती. यावेळेला स्लोवर वन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. मित्रांनो, आपण सातत्यानं पाहतो की एखादा अष्टपैलू खेळाडू असेल तर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते. हे सातत्याने आपण पाहत आलो. एखाद्या फलंदाजाने भरपूर धावा मिळवल्या तर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळते. परंतु एखाद्या गोलंदाजाला फक्त स्पर्धेमध्ये गोलंदाजी केल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मिळते, हे जास्त पाहायला मिळत नाही. परंतु आर्या प्रीमियर लीग नाशिकमध्ये फिरोज पठाणने मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. थोडंसं फंबल झालंय आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
जॉन्टी वदक 20 धावा करून बाद झाले. पहिलं यश खरं तर फिरोज पठाण यांनी मिळवून दिलं, परंतु नंतर मैदानामध्ये शुभम शेळके दाखल झाले, त्यांनी खातं उघडलं, परंतु राहुल जोंडवालसर 43 धावेवर नाबाद आहेत. कमी गतीने टाकला होता, नो बॉलचा कॉल आणि गोलंदाजाला दाखवले आसमान. मिड विकेट सीमा पार षटकार. फ्रंट फूटचा नो बॉल आहे का ते चेक केलं जाणार आहे. आपल्यापर्यंत नक्कीच निर्णय येईलच. टीम रिव्ह्यू ना सर. यस. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक डावात एक रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार आहे. जर तो यशस्वी झाला, यस नो बॉल. आणि 16 चेंडू 49 धावेवर राहुल जोंडवालसर नाबाद आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का? यस, हा चेंडू हवेत आणि या स्पर्धेतलं पहिलं धमाकेदार अर्धशतक. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. 17 चेंडू 55 धावा. फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करूयात एकदा राहुल जोंडवाल सरांसाठी. 5 चौकार आणि 5 षटकार या इनिंग मध्ये त्यांनी खेळलेले आहेत. फिरोज पठाण यांच्या विरुद्ध त्यांनी 2 लागोपाठचे षटकार खेळले. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला. यावेळेला वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईट +1. व्हाईट +1. 22ची 1 धाव आणि अतिरिक्त 1 अशा 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाते पुढे 79 धावा. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू. इथे लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर राईस सुद्धा झालाय आणि टीम रिव्ह्यू सुद्धा घेण्यात आलेला आहे. यस. फलंदाजी करणाऱ्या संघाने व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बघूयात, चॅलेंज केलेलं आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. आपल्यापर्यंत निर्णय येईलच. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ कुपन. यस, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फलंदाजी करणारा संघ या डावामध्ये परत रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. 1/79 धावा. षटक क्रमांक 5 अंतिम टप्प्यामध्ये आहे. फिरोज पठाण गोलंदाजी करतायत, तर समोर आपण पाहतोय शिरूर तालुक्याचा सितारा शुभम शेळके. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल पाहायला मिळालेला आहे. आणि तिथे अक्षय तावरे, वाह, कमालीचे एफर्ट तिथे करतायत. पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलं. अगदी संघासाठी महत्वाच्या 2 धावा अक्षय तावरे वाचवत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर नंतर 81 धावा. यस, चेंडू 5 ओव्हर झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर 81 धावा. मित्रांनो, सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल साई छत्रपती लोणी. 2 लोणीचे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. 2 यजमान संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. 81 तर बनवल्यात. काय सुरुवात झाली खरं तर
काल धावेंसाठी आपण जर बघितलं तर मैदानामध्ये भरपूर संघर्ष करावा लागला, परंतु इथे राहुल जोडवाल सरांनी 17 चेंडू खेळलेत, 55 आकड्यावर ते नाबाद फलंदाजी करतायत. तर दुसऱ्या बाजूला अक्षत तावरे यांना आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता, दुसऱ्या डावामध्ये ते सुद्धा इन ॲक्शन असणार आहेत. एक विध्वंसक फलंदाज, एक स्फोटक फलंदाज, एक प्रतिभावंत खेळाडू. महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश ज्याचा चाहता आहे तो अक्षय तावरे आपल्या स्क्रीनवरती, आणि आज त्याचाही खेळ खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 81 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 6 नक्कीच मार्गस्थ होणार आहे आणि 6वं शेवटचं षटक घेऊन येत आहेत, ज्यांनी मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 15 धावा तर दिल्या शैलेश बेंद्रे गोलंदाजी करण्यासाठी. पाच ओव्हर नंतर 81 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 शैलेश यांच्या विरोधात राहुल सर. खोलवर डब्याचा बॉल, पहिलाच चेंडू लाजवाब आलाय. अक्षय तावरेकडे चेंडू चालला, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. जिथे एकदा होते ना तिथे 2 धावा आल्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्रायकिंग एंडला परत एकदा राहुल जोंडवाल सर आलेत. धावसंख्या 2ने पुढे जाणार धावफलकावरती. 83 धावा धावफलकावरती आहे. सुंदर मैदान, समतल मैदान, गोलाकार मैदान, वर्तुळाकार मैदान आणि त्या वर्तुळाकार मैदानाला असलेली झालर मात्र या स्पर्धेची शोभा वाढवतोय. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. काल जर तुम्ही पाहिलं असेल तर काल थोडासा पावसाचा व्यत्यय आला, त्यामुळे बराच वेळ सामना सुद्धा काल थांबला होता, परंतु आज दिवस क्रमांक 22च्या मदतीने ही धाव कळवली जाते. धावफलक 1ने पुढे. 84 धावा, 84 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, एक बाद 84 धावा धावफलकावर. ऊन आणि सावलीचा खेळ सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलेश तयार होत आहेत. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉल खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि जरूर एक धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. टेनिस क्रिकेट आता जर तुम्ही पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट आता फार चर्चेचा विषय झालेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही जर पाहिलं तर गल्लीपासून आज प्रत्येकजण टेनिस बॉल क्रिकेटचा चाहता आहे. लहान्यापासून मोठ्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर त्यांचा खेळ दाखवत संपूर्ण भारतभरामध्ये आपला प्रवास करताना नक्कीच पाहायला मिळतात. हवे चेंडू, वा फोर्स केलाय चेंडूवर. जर तुम्ही पाहिलं तर आक्रमण केले, लगावला टोला आणि बॉल सीमारेषेच्या पार जाईल. षटकार. धावफलकावरती जर पाहिलं तर 92 धावा आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आगमन होतंय साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या संघाचे संघमालक कल्याणजी यादव साहेब यांचे पिताश्री आदरणीय अंतू यादव साहेब हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. 5.5 षटकं झाली आहेत. 6 षटकांची लढत आहे. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. गोलंदाजीसाठी तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाज शंतनू बेंद्रे, माफ करा शैलेश बेंद्रे गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. एकदा पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. पहिला डाव संपलेला आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री साई छत्रपती लोणी.
पहिला डाव समाप्त झालेला आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना हॉटेल साई छत्रपती लोणी संघाने 94 धावा बनवल्या. त्यामध्ये राहुल जोंडवाल सर 64 धावा नाबाद. एकदा जोरदार टाळ्या राहुल जोंडवाल सरांच्या या फलंदाजीसाठी. तर दुसऱ्या बाजूला जॉन्टी वदक यांनी त्यांना चांगली साथ दिली. 20 धावा त्यांनी बनवल्या. शुभम शेळके 5 चेंडू 6 वर नाबाद राहिले. तर साई छत्रपती लोणी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 94 धावा तर बनवल्या, परंतु गोलंदाजीचा विचार जर केला तर फिरोज पठाण यांना मात्र 1 विकेट मिळाली. त्या व्यतिरिक्त कुठल्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. परंतु असा कुठलाही गोलंदाज ठरला नाही की ज्यानं चांगल्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली. त्यामध्ये 2 षटकं फिरोज पठाण यांनी टाकली, 31 धावा खर्च केल्या. अझर शेख यांनी 1 षटक टाकलं, 16 दिल्या. अक्षत आवरे यांनी 1 षटक टाकलं, 19 खर्च केल्या. तर शैलेश बेंद्रे यांनी 2 षटकं टाकली, 27 दिल्या आणि 94 धावा पूर्ण झाल्या. जिंकण्यासाठी 95चं आव्हाने पूर्ण होतील की रोखल्या जातील, ऐकूयात आदरणीय मनोजी बेल्लेकर सर यांच्या आवाजामध्ये. समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल. येत आहेत मनोजी बेल्लेकर सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद शाहरुख पठाण सर. पायरन्स क्रिकेट क्लब आणि साई छत्रपती 11 विशेष करून अगदी आपण पाहतोय दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या लोणी गावातल्याच आहेत, परंतु राहुल जोनवालने जी केली फलंदाजी आहे ना ती अप्रतिम होती. एकाच वाक्यात सांगेल राहुल जोनवालचं कौतुक की ज्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून टीम झाली रनांची मालामाल. त्याचं नाव आहे टीमचा आयकॉन राहुल जोनवाल. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस होणं गरजेचं राहील. 6 षटकांचा सामना निश्चितप्रमाणे जो असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सगळ्यात महत्त्वाचा राहतो, त्यामुळे टॉससाठी आपण लवकर दोन्ही संघांची संघटना एक चला. सुजय पर्वत साई इलेव्हन शिर्डी या टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात साईरुद्र फायटर पाथर्डी या टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपली आपली प्लेइंग 11 आपल्या हातामध्ये घेऊन त्याच्यावरती प्लेइंग 11 प्लस 12वा खेळाडू अशी यादी निश्चितप्रमाणे आपण बनवायची आहे आणि टॉससाठी आपण ताबडतोब टॉस बॉक्समध्ये यायची ही आपणास विनंती. चला टीम चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट धावसंख्या बनवणारा संघ साई छत्रपती लोणीचा संघ या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळाला, पण हे रेकॉर्ड इथं मोडलं जाणार की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. टीम आता मैदानाच्या आतमध्ये जाते दुसऱ्या डावासाठी क्षेत्ररक्षणासाठी. मैदानाच्या आतमध्ये साई छत्रपती दोन्ही संघाचे कॅप्टन चला. हॅलो चेक. हॅलो, चला यानंतर होणारा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल टॉस इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. बोर्ड ऑफ कॅप्टन्स सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारी दुसरी टीम साईरुद्रा फायटर्स पाथर्डी. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला सूचना असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्लेइंग 11 लिस्ट आपल्या हातामध्ये असणं गरजेचं असेल आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, गेस्टच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस इथे संपन्न करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस होणं गरजेचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर प्रत्येक सामन्याचा टॉस इथे आपण घेणार आहोत. स्पर्धेचे रूल्स जे आहेत त्यानुसार खरं तर ही स्पर्धा संपन्न होती. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा नामदार चषक 2024 अर्थात लोणी प्रीमियर लीग
दिवस क्रमांक 2 मॅच नंबर 1 अर्थात पहिली इनिंग मैदानावरती संपली गेलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचचा टॉस इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करणार आहोत. चला फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आहेत. आपल्याकडे वेळ सगळ्यात महत्त्वाचा आहे. काल अचानक झालेला पाऊस आणि या पावसामुळे काल आपल्याला सामने उशिरा सुरू करावे लागले आणि पहिल्याच सामन्यामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये जवळपास एक 2-2.5 तासाचा गॅप पडला गेला होता पहिल्या सामन्याचा रिझल्ट मिळेपर्यंत. परंतु आज जर आपल्याला पाहायचं असेल तर आज 6 षटकांच्या ज्या लढती आहेत या 6 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. त्यामुळे विनंती राहील आपण वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आपण पाहतोय 2 टीम्स आहेत आमनेसामने जे लढत आहे त्याच्यामध्ये एका बाजूला टीम जर आपण पाहिली पायरन्स क्रिकेट क्लब लोणी जो संघ आता 55 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जोडी आपण पाहिली तर मैदानाच्या हर्षल भांगे आणि गणेश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे आणि पहिल्या षटकासाठी इथे गोलंदाज जर अगदी आपण पाहिला तर गोलंदाज आहे तो शुभम शेळके याला आपण पाहणार आहोत. पायरन्स क्रिकेट क्लब या टीममध्ये आपण पाहिलं सर एक मिनटं. सुजय पर्व साई 11 शिर्डी संघाचा संगणक आपण इथे टॉस करतोय. पाथर्डी संघाचा संगणक उपस्थित झालेला आहे. विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिला चेंडू आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट शून्यावरती गणेश जाधव बाद. साई 11 अर्थात सुजय पर्वत साई 11चा कॅप्टन अजूनही उपस्थित नाही आहे. 1 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. या 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण टॉससाठी या कारण इथे ऑपोजिट टीमचा कॅप्टन त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी मान्यवरसुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कॅप्टन या ठिकाणी वेळेत उपस्थित राहणं हे बंधनकारक राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली. तुम्ही पहा म्हणजे 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथं सिंगल डबल फारसं काम चालणार नाही पण स्वतःला कुठेतरी सेट होणं गरजेचं राहील. पण गणेश जाधव हा नेहमीच आपण पाहिलेला आहे ज्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. कित्येक मैदानावरती आपल्या खेळीच्या माध्यमातून आपलं नाव गेली 20-25 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त आपलं नाव टिकून ठेवणारे एक आघाडीचा फलंदाज म्हणून गणेश जाधवची ख्याती आहे. जुने दालांनी बॅटर आणि अगदी आपण पाहिलं आहे हलक्या हाताला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निश्चितच अगदी शॉर्ट टाईमला सचिन इंगे सर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे आणि या जोडीवरती बरंचसं काय अवलंबून आहे. सुरुवात कशा प्रकारे होणार आहे पायरन्स क्रिकेट क्लबची. जुनेद आणि हर्षल लोणी शहरातील एक नावाजलेली जोडी आहे आणि लोणी शहरातील असणारे हे नावाजलेले खेळाडू सुद्धा आहेत. समोर शुभम शेळकेसारखा तगडा गोलंदाज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. एक अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी जे टाकलेले आहेत आणि अजून एक चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी निश्चितप्रमाणे करतोय तो शुभम आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. विलेज एन कडून निश्चितप्रमाणे ही गोलंदाजी 5 ही चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये आम्ही पहिलं अर्धशतक पाहिलं संघाच्या शतकापासून थोडेसे दूर राहिले. पहिलं अर्धशतक आम्ही पाहिलं त्याचबरोबर पहिल्या अर्धशतकाबरोबर आम्हाला इथे पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह आहे. आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि एकदा जोरदार टाळ्या. निर्धाव षटक प्लस 1 विकेट घेणारा गोलंदाज शुभम शेळके
अर्धशतक आणि निर्धाव षटक हे निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं. शक्तिशाली हॅलो हॅलो थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय नामदार चषक अर्थात लोणी प्रीमियर लीग 2024 आणि दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे आपण संपन्न करणार आहोत. आणि टॉस करण्यासाठी आमच्याबरोबर मान्यवर आहेत सन्माननीय जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम्स जर आपण पाहिल्या साई रुद्र फायटर्स पाथर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये सुजय पर्व साई 11 शिर्डी ह्या दोन संघांमध्ये टॉस संपन्न होतोय. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत विजय सांगळे सर आणि त्यांच्याबरोबर घनश्याम सर या ठिकाणी उपस्थित. प्रथमतः सेकंड करा, दोन्ही कॅप्टन सेकंड करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. स्कॉल आहे इट इज टेल. पाथर्डी संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करा. निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. 6 षटकांची ही मॅच आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. दोन्ही टीम्सला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा मनोज बेल्लेकर सरांचा. आणि इथं अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय आणि गौरवला पहिल्या चेंडूची चौकार खेळला जातोय हर्षलच्या बॅटमधून. 4 रन. विशेष करून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जे काही 12 संघ आहेत या 12 संघांपैकी काही संघ मालक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. संजूभाऊ गिरी 11 संघाचे संघ मालक आदरणीय संजूभाऊ गिरी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. परंतु एका बाजूने स्वागताचा मारा चालू आहे. हर्षल भांगेच्या बॅटमधून अजून एक येतोय स्विच हिटचा फटका आहे. षटकार आहे. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्विचचा अतिशय पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय. तसं पाहिलं तर गौरव, हर्षल, जुनेद नेहमी एका खेळपट्टीवरती सराव करणारे खेळाडू आहे. त्यामुळे ही लढाई पाहायला खूप मजा आहे. पहिलं षटक निर्धाव पण त्यानंतरच्या पुढच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय लागोपाठचे 2 बिग हिट पाहायला मिळालेत. 1 चौकार 1 षटकार आलाय. परत एकदा आपण पाहतोय चेंडू हवे तिथे काय होणार प्रयत्न केला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही. त्या दरम्यान आलेल्या तब्बल 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धापलक पुढे जाऊन पोहोचलाय 12 या धावा सेकंदवरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शरद आहेर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊंचे या ठिकाणी मनापासून स्वागत. कालही उपस्थिती होती, आजही उपस्थिती आहे. खूप सारा मित्र परिवार आहे हा सातत्याने या क्रिकेटवरती प्रेम करताना पाहायला मिळालेला आहे. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू निर्धाव आहे. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावसंख्या 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न तर केला गेला तिथे क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोचते सी मार्चाच्या बाहेर. 4 रन चौकार. याच चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. झटपट ही फटकेबाजी होताना पाहायला मिळते परंतु इथं क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळालेलं आहे. प्रेशर हँडल करावा लागेल हर्षलला, जुनेदला.
परत एकदा आपण पाहिले रेवाचा प्रयत्न केला गेला होता, परफेक्ट बॅटचा आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाही. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि एका धावसंख्येनंतर धापलक 17 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सुजय पर्वत साई 11 शिर्डी आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि खूप जवळचे मित्र नवीन भाऊ शेजवळ आणि त्याचबरोबर किरण भाऊ कोते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोन्ही मान्यवर वर्गाला विनंती करेल, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती असणार आहे. आम्ही समजू शकतो यानंतरची मॅच तुमची आहे, पण पहिला सामना चालू आहे, आपण थोडा वेळ का होईना या व्यासपीठावरती यावं ही आपणास विनंती आहे. आणि विशेष म्हणजे मुख्य व्यासपीठावरती एक सर्वांना विनंती राहील की जे प्रमुख मान्यवर वर्ग आहेत त्यांच्यासाठी मुख्य व्यासपीठ आहे. काही खेळाडू किंवा काही मित्रपरिवार चल आपण स्टेजवर जाऊन बसू अशा प्रकारचं कृत्य करू नका. मान्यवरांसाठी जी जागा आहे तिथं फक्त मान्यवरच बसू द्या ही आपणास विनंती राहील. 2 षटकं संपलीत, 17 धावा आहेत आणि 17च्या 17 धावा ह्या हर्षल भांगेच्या आहेत. पहिल्या षटकात हर्षलला संधी मिळाली नव्हती, परंतु जसं दुसऱ्या षटकासाठी हर्षल स्ट्राईकला आला आणि ताबडतोब फलंदाजी केली आणि अक्षरशः गौरववरती आक्रमण केलं गेलं आणि गौरव नेक एच्या विरोधात 17 धावा निश्चितप्रमाणे त्या बनवल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाज जर अगदी आपण पाहिला गोलंदाजी मार्गावरती करण कुमार डुकरे गोलंदाजीवरती तयार आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून करणकडे पाहिलं जातं. या दरम्यानचा चेंडू जसा बॅटवरती आलाय, परंतु चेंडू उंची खूप लांबी कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय आणि इथे जुनेदला परतावं लागेल. सॉरी, इथं अगदी आपण पाहतोय जुनेद नाही हर्षलला परतावं लागलेलं आहे. ज्या हर्षलने याच्या अगोदरच्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी केली होती तीच आक्रमकता पाहायला मिळाली, परंतु यावेळेस अगदी आपण म्हणतो ना की मासा जाळ्यामध्ये अडकला. 17 हा थोडासा खतरा ठरला आणि हर्षलला या ठिकाणी परतावं लागलं. दुसरा धक्का आहे, 2 बाद 17 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमिंग परफेक्ट होता, परंतु चेंडूला खूप उंची मिळाली आणि क्षेत्ररक्षकाने कुठल्या प्रकारची चूक त्या ठिकाणी केली नाही आणि परतावं लागलं हर्षलला. पण आता मैदानाच्या आतमध्ये असा काही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याचा त्यांनी एवढ्या 4-5 वर्षामध्ये स्वबळावरती त्यांनी त्याचा फॅन फॉलो तयार केलेला आहे. बारामती वर्गाचा असणारा हा खेळाडू अक्षय तावरे, बारामती शहराचा अर्थातच अगदी मोरगावचं नाव रोशन करणारा खेळाडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि लीगमध्ये एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून त्याची खूप मोठी जबाबदारी तो पार पाडत असतो. गोलंदाजी जर आपण त्याची पाहिली, आता फलंदाजीची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतोय ते आपल्याला पाहिजे. समोर यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीच्या पाराचा बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 18 या धावसंख्येवरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अजूनही 23 आणि 77 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. मॅच तशी संपणार नाही, सहजासहजी संपणार नाही. या दरम्यान चेंडू हवेत पाहायचंय, बिग विकेट आणि इथे मात्र खूप मोठी विकेट आली आहे. आयकॉन अक्षय तावरे सुद्धा बाद. करण कुमार जसा गोलंदाजी मार्कावरती आलाय, आल्या त्याने मात्र या ठिकाणी 2 विकेट निश्चितप्रमाणे ज्या मिळवल्यात, अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करण करताना आपल्याला तो पाहायला मिळाला आहे. अक्षय तावरेची एक बिग विकेट या ठिकाणी जी मिळते आणि त्यानंतर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर आयडॉल महेश चव्हाण याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत.
आमचे मित्र अवसरीचे प्रकाश शिंगे यांच्यातून एक प्राईज या ठिकाणी आलेलं आहे की यष्टीरक्षकाच्या पाठीमागच्या बाजूला सचिन इंगे सर निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षण करतायत. त्यांच्या जेलासाठी 100 रुपयाचं प्राईज आहे. जेल घेतला गेलं तर 100 रुपयाचं प्राईज. 100 रुपयात जमा आहे, कारण आपल्या या स्पर्धेचा रूल असा आहे, पहिले बक्षीस जमा त्यानंतर ते डिक्लेअर केलं जातं. आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 18 धावा आहे. 3 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये करतोय महेश चव्हाण. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे, तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक विकेट. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आपण पाहिल्यात करण कुमार याच्या. पण विशेष म्हणजे पहिली विकेट आली त्यानंतर एक वाईड आलाय, म्हणजे थोडासा खंड आहे, आणि त्यानंतर परत एकदा लागोपाठच्या 2 विकेट अगदी आपण पाहिल्यात ज्या करणने घेतलेल्या आहेत. 3ही विकेट अतिशय महत्त्वाच्या आहे. हर्षलने डाव सांभाळला होता, तो हर्षल बाद झाला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतरची जी विकेट आली ती आयकॉन अक्षय तावरेची होती, आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं आयडॉल महेश चव्हाण याला परतावं लागले. महत्त्वाच्या विकेट करण कुमार निश्चितप्रमाणे घेताना पाहायला मिळालेला आहे. 4 बाद 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पायरन्स क्रिकेट क्लब थोड्याशा अडचणीत आहे, पण या अडचणीतून इथून पुढे हा संघ कशा प्रकारे उभारी घेतोय ते पाहिला खूप भारी वाटेल. या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत आहे आणि करण याच्या हाताकडून झेल सुटला गेलाय. कॉटन बॉलची संधी होती, इथे जीवनदान आहे. एक संधी निश्चितप्रमाणे गमावली गेली. चार बाद 19 धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 19 रन लॉस ऑफ 4 विकेट. तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांचा सामना आहे. वेळेकडे थोडंसं लक्ष द्या, खेळाडूंना विनंती राहील. गोलंदाज तयार परत एकदा आपण पाहतोय. अलगद चेंडू यात्रामध्ये ढकलला गेला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे फिकी थोडीशी खराब आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. 2 धावा येतील. या 2 धावसंख्येनंतर जुनैद आपलं खातं खोलताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावसंख्या 21 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे आपण पाहतोय 7S लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आहे आणि याच्या अगोदरच्या डावामध्ये आपण जे काय 64 या ठिकाणी अगदी आपण पाहिलं की आपलं चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. सचिन इंगे सध्या काही क्षेत्ररक्षण करताना परत एकदा पाहायला मिळालेत आणि त्या दरम्यान एक सिंगल. धावफलकावरती धावसंख्या 22. 4 फलंदाज बाद. 3 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. पलीकडच्या बाजूला एक सूचना आहे. पलीकडच्या मंडपमध्ये ज्या 2 गाड्या लावल्या आहेत ना, ज्या पलीकडे आम्हाला दिसत आहेत समोरच्या बाजूला, त्या दोन्हीही गाडी मालकांना विनंती राहील आपल्या गाड्या आपण काढून घ्या आणि मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पार्किंग झोन जिथे आहे तिथेच गाड्या पार्किंग करा. तिथं अलाउड नाही आहे गाड्या पार्किंग करायला. त्यामुळे गाडी मालकांना विनंती आहे
दोन्ही टू व्हीलर आपण तिथून काढून घ्या आणि इकडे उजव्या बाजूला पार्किंग करा. धन्यवाद. सतीश पोखरकर अर्थात गणेश पोखरकर सर अगदी आपण पाहतोय. सतीश आणि गणेश व्यक्ती एकच आहे, त्यांना दोन नाव आहेत. समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडूमध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. सतीश सर तयार आहेत. एक 4-5 पावलांचा रनअप सतीशांचा. एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. जिनेतच्या बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. 22 वरती दाबले की 4 फलंदाज बाद, अजूनही 73 बनवायचे आहेत. 95 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू हकलला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण सुरेख फिकी सुद्धा अप्रतिम आहे. सिंगल डबलने फारसं काम चालणार नाहीये, कारण आता मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. मोठी मोठी फटके निश्चितप्रमाणे खेळावे लागतील, त्याशिवाय आता बायरन्स क्रिकेट क्लब इथे वाचला जाणार नाही. पण तुम्ही कशा प्रकारे कामगिरी करताय, कारण नॉकआउट राऊंड नाही आहेत इथे, तुम्हाला लीग सिस्टीम आहे, त्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याची जी वेळ आहे ती वेळ आत्ता पण आहे. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कशा प्रकारे वाढवताय हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. अजून एक चेंडू डाट आलाय. या दरम्यान परत एकदा आपण पाहिले, उंची तर खूप आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटॅम बोल्ट्स प्रज्वल निश्चितप्रमाणे बाद होतील. धक्का क्रमांक 5. निम्मा संघ या ठिकाणी गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. विशेष करून अगदी आपण पाहतो की एकूण 5 फलंदाज अद्यापर्यंत बाद झाले. गणेश जाधव 0 बाद झाले. हर्षल ची कामगिरी आपण 17 धावा बनवल्यानंतर बाद होताना तो पाहायला मिळाला आहे. त्यानंतर जुनेद आत्ता जो बाद झाला आहे, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रज्वल या ठिकाणी बाद होते. जुनेद अजूनही एका बाजूने लढतोय. एक सिंगल निश्चितप्रमाणे त्याला आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाय चोर पण एक सिंगल येते. 2 वेळेस जुनेदचं नाव घेतलं मी. पाऊस जुनेद मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत कशा प्रकारची झुंज देतोय. जुनेदवरती खूप मोठी जबाबदारी सुद्धा जी आहे. बिग हिट तर केलाय. मिड विकेटला चेंडू, खिलाडी बन गए दर्शक और के 6 रन. विशेष करून अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये एक षटकार तर आला, आणि षटकाराच्या रूपाने धापरे पुढे जाऊन पोहोचलाय. तो असेल आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5-30. उर्वरित 12 चेंडू बाकी राहिले. 12 चेंडूमध्ये 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तसं खूप अवघड लक्ष्य आहे, पण क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण नेहमी या गोष्टी पाहिल्या की अवघड असणारं लक्ष्य कधी कधी खूप सोपं होताना पाहायला मिळतं. आणि त्यातल्या त्यातही अगदी आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 65 धावा जरी अवघड असतील, पण या धावसंख्येच्या जवळपास अगदी आपला संघ कसा पोहोचला जाईल, जेणेकरून पराभव जरी संघाचा जरी झाला तरी विशेष म्हणजे आपल्या संघाची चर्चा पराभवांच्या यादीत कशा प्रकारे घेतली जाते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की विजयापेक्षाही पराभवाची चर्चा सुद्धा तितक्या ताकदीने होणं गरजेचं असतं. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला पोहोचला. क्षेत्रक्षेत्रवरती चेंडूवरती पोहोचते. गौरववाला चेंडूवरती 1 धावील. धाबराका धावसंख्या 31 आहे. शुभम शेळके अगदी आपण पाहतोय. आमचे अनिल आहेत ऑनलाईन स्कोरर, आणि आमचे वैष्णव सर आता मॅन्युअल स्कोरर म्हणून जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. और ये
काय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी अगदी आपण बाजूचे केले गेले आणि त्या दरम्यान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या सुद्धा गेलेल्या आहेत. कॅप्टन आहेत गणेश पोखरकर, त्यांना त्यांची जबाबदारी माहिती आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहतोय, त्यामुळे गोलंदाजी अप्रतिम झाली आणि विशेष करून आता क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम होताना पाहायला मिळालंय. पण यावेळेस अगदी गोलंदाजाचं परत एकदा गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलंय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलकावरती धावा संख्या 39, 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा राहणार आहे. जुनेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हा षटकार आलाय. रेवाचा प्रयत्न केला गेला होता, इथे चेंडू का परफेक्ट बॅटवरती मिळवू शकला नाही. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार आहे. स्वतः गोलंदाज शुभम चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली लेगबायच्या रूपाने आणि त्यानंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. संघाने 40शी गाठली. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि 55 धावा. एक चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इतर निर्धाव त्यांना पाहायला मिळालाय. 5-40. जुने थोडीशी बातचीत करते अझर बरोबर. अझर 3 चेंडू 1 तर जुने 13 चेंडू 18 आणि इथे विकेट येते. विकेट नंबर 6. अझर इथं परतल आणि विशेष करून अगदी आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये एक विकेट आल्यानंतर 6वा फलंदाज बाद झालाय. 6 बाद 40 धावा, 5 षटकं संपलीत. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 55 धावसंख्येचं लक्ष्य गाठायचे. पण विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे आता या 6 चेंडूत 55 धावा अशक्य असं आव्हान आहे. परंतु जुनेत एका बाजूने किल्ला लढवतोय. 13 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची खेळी इच्छेप्रमाणे अगदी आपण पाहिली जुनेच्या आतापर्यंत. 6 चेंडू 55. हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. 1 हॅश स्ट्रोक. चेंडू फायनल लेगला पोहोचलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन. या चौकाराच्या रूपाने धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली. 44 वरती धावफलक आहे. अजूनही 5 चेंडूमध्ये 51 धावसंख्येचं लक्ष्य पायरन्स क्रिकेट क्लब या संघाला जे गाठायचं आहे. भन्नाट वेग होता यावेळेस अगदी या चेंडूमध्ये, कारण याच्या अगोदरचा चेंडू अगदी आपण पाहिला तो शरीर वेध थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्यात यश मिळाले सतीशला. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली गेली नाही. अर्धा चेंडू आहे. शेवटच्या 3 चेंडू 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. यानंतरचा जो सामना आहे साईरुद्र फायटर पाथर्डी आणि सुजय पर्वत साई 11 शिर्डी, पंचाकडे हलकं अपील चित्राप्रमाणे केलं आणि इथे पहा पंचांच्या विशेष म्हणजे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहण्याच्या अगोदर किंवा त्यांनी निर्णय देण्याच्या अगोदर बाहेर आलाय जुनेद. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही खेळाडूची प्रवृत्ती आहे ना,
यामुळेच क्रिकेट अजूनपर्यंत जिवंत आहे. जुलियत बाग. शैलेश बेंद्रे आता न्यू बॅटर, हर्षल सुद्धा न्यू बॅटर आहे. 7-44 धावा धावपालकवरती आहेत. या दरम्यान उंची खूप आहे. हो, प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला गेला होता आणि इथं बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीये आणि ह्या चुका संघाला अडचणीत निश्चितप्रमाणे आणू शकतात. जोश में आदमी होश खो बैठता है. हा चौकार टोटल 6 धावा. धाबलक निश्चितप्रमाणे 6 धावांसेकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रोच्या 4 धावा निश्चितप्रमाणे त्यांना पाहायला मिळाल्यात आणि इथं अगदी आपण पाहतोय शेवटचा चेंडू डॉट आलाय आणि या सामन्यावरती विजय मिळवणारा संघ आपण पाहतोय साई छत्रपती 11 लोणी. गणपत शेठ भोसले आणि त्याबरोबर शैनेश भोसले यांच्या मालकीचा संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. मनापासून अभिनंदन साई छत्रपती 11 लोणी आणि पुढील सामन्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लब या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये. टॉस विन साई रुद्र फायटर आणि पाथर्डी टीमने टॉस जिंकलेला आहे बरोबर ना. हॅलो 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 चेक